पोलीस ठाण्यात गर्दी गोळा करून नगरकरांना धमकवण्याचं कारण काय असा सवाल सकल हिंदू समाजाच्या वतीनं उपस्थित करण्यात आलाय। अहिल्यानगर शहरात रामनवमी मिरवणूक शांततेत पार पडल्यानं जिहादी मानसिकतेच्या लोकांचा हिरमोड झाला असून त्यातूनच त्यांनी वादग्रस्त फलक झळकवल्याचा मुद्दा पुढे करून पोलीस ठाण्यात गर्दी गोळा केली। पोलीस ठाण्यात उभं राहून नगरकरांना धमकवण्यामागचं कारण काय असा सवाल सकल हिंदू समाजाच्या वतीनं उपस्थित करण्यात आलाय। तर सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी डॉक्टर परवेज अशरफी आणि अल्तमश जरीवाला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आलेलं निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी स्वीकारलंय। या निवेदनात म्हटलंय नगर शहरातून काढण्यात आलेल्या रामनवमी मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाहीये। मिरवणूक शांततेत पार पडल्याने जिहादी मानसिकतेच्या लोकांचा हिरमोड झाला असून अहिल्यानगर शहरात तणाव निर्माण व्हावा आणि त्याचा फायदा या विघ्न संतोषी लोकांना व्हावा या हेतूनं संबंधित मिरवणुकीत कुठलाही वादग्रस्त फलक झळकलेला नसताना मॉर्फ केलेला फ्लेक्सचा फोटो दाखवत कोतवाली पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा जमाव गोळा करून पोलीस ठाण्याच्या आवारात उभं राहून नगर शहरातील नागरिकांना धमकावून शहराचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे या प्रकरणी डॉक्टर परवेज अशरफी आणि अल्तमश जरीवाला यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।